नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक खूपच चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर पाचक मुखवास। जेवणानंतर खाल्ला जाणारा हा मुखवास फक्त तोंडाला सुगंध देत नाही तर पचन सुधारायलाही मदत करतो। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्य वापरून आपण हा हेल्दी मुखवास तयार करू शकतो। एकदा बनवून ठेवलात तर रोज वापरायला खूप उपयोगी पडतो। मग चला तर वेळ न दवडता पाहूया स्वादिष्ट पाचक मुखवास। आता इकडे मी 100 ग्रॅम एवढी बडीशेप घेतलेली आहे। बडीशेप चांगली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, म्हणजेच बडीशेपमुळे आरोग्य देखील आपले सुधारले जाते। शरीर फिट राहिल्यामुळे हृदय, रक्तदाब आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते। तसेच बडीशेपमुळे दिवसभर काम करण्यासाठी जास्त ताकद आणि उत्साह मिळतो। तसेच चांगली बडीशेप असल्यामुळे स्वतःबद्दल चांगले वाटते व आत्मविश्वास देखील वाढतो। बडीशेप आपली छान अशी 2 मिनिटं भाजून झालेली आहे। आता इथे आपण ओवा घेतलेला आहे। ओवा हा आपण इथे पाव कप एवढा घेतलेला आहे। ओवा हा आपल्या स्वयंपाकघरातला खूप उपयोगी आणि औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे, त्यामुळे याचे फायदे देखील भरपूर असे आहेत। ओवा खाल्ल्याने ॲसिडिटी, अपचन कमी होते। तसेच ओव्याचे पाणी किंवा ओवा चावून खाल्ल्याने पोटदुखीमध्ये देखील आराम मिळतो। येथे ओवा देखील आपला छान असा भाजून झालेला आहे। आता आपण येथे तीळ घेतलेले आहेत। तिळाचे फायदे देखील भरपूर असे आहेत। तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात। तसेच तिळाचे तेल हे त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते। तिळामुळे केस देखील आपले कमी गळले जातात व केस देखील मजबूत होतात व तिळामध्ये फायबर असल्यामुळे पचन देखील व्यवस्थित होते। आता सर्व जिन्नस आपण एकत्र केलेले आहे, तेच आता आपण परत एकदा एका कढईमध्ये पुन्हा एकदा एकत्र करून त्याला छान असं फिरवून घेऊया। हा मुखवास आपण घरच्या घरी बनवून ठेवायचा आहे व ज्यांना अपचन, ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी जेवणानंतर हा नक्कीच 1 चमचा एवढा घेतला पाहिजे। आता आपण एका वाटीमध्ये पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे। त्यामध्ये आपण गुलाबी मीठ किंवा साधं मीठ तुम्ही वापरू शकता घातलेलं आहे व त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे व त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे। अर्धा किंवा तुम्ही 1 लिंबू देखील पिळू शकता। छान असं मिश्रण आता आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे आपण सर्व जिन्नस एकत्र केलेलं होतं कढईमध्ये, त्यामध्ये जे आपण आता पाणी बनवलेलं आहे हळदीचं, लिंबाचं आणि मिठाचं, हे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत व छान असं परत ह्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे छान असं आपल्याला यामधलं पाणी पूर्ण सुकवून द्यायचं आहे। पाहू शकता आपला झटपट असा मुखवास येथे तयार झालेला आहे। ज्यांना अपचन, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता या सर्व समस्यांवर हा रामबाण उपाय आहे। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने मुखवास नक्की करून ठेवा व असा हा मुखवास सर्वांच्याच घरी असायलाच पाहिजे। तुम्ही पाहू शकता छान असं आपण आता ह्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। येथे मी पाव कप एवढा ओवा, 2 चमचे मी सफेद तीळ व 100 ग्रॅम एवढी बडीशेप घातलेली आहे व आता हे छान असं ड्राय रोस्ट झाल्यानंतर आपण शेवटला येथे धना डाळ घालणार आहोत। धना डाळ ही मी हे भाजलेलीच घेतलेली असल्यामुळे, म्हणजेच ती भाजकी असल्यामुळे ती आपल्याला अगदी शेवटला घालायची आहे, त्यामुळे चव देखील छान येते। पाहू शकता यामधलं सगळं पाणी आपलं सुकलेलं आहे, म्हणजेच आपला मुखवास येथे रेडी झालेला आहे। सर्वात लास्टला आपल्याला यामध्ये धना डाळ घालायची आहे। धना डाळीचं प्रमाण मी येथे 100 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे। सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मुखवास नक्की घरी करून ठेवा। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आपला कुठून पाहत आहात ते देखील आपल्या कमेंटमध्ये कळवा। स्वस्थ रहा, मस्त रहा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।